जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज मी बनवणार आहे कॅरमल ऑनियन बटर पनीर. सगळ्यात पहिले पाणी मी कोमट करायला ठेवलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पनीरचे जे पीसेस आहेत ते त्याच्यामध्ये डिप करून बाजूला ठेवायचं. आता गॅस बंद आहे ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून चुकून. त्याच्यानंतर उभा कांदा कापायचा, त्याच्यातलं पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घ्यायचं आहे टिश्यूला, म्हणजे कोरडा करायचा आहे, त्याच्यामध्ये थोडं पण मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे. कढईमध्ये बटर, तेल, घी यापैकी काहीही टाकायचं नाही आहे, नुसता कांदा टाकून परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला लालसर असा कलर येत नाही. आता कॅरमल ऑनियनचं जे पनीर बनतं ना ते थोडंसं गोड बनतं. आमच्या घरात तर गोड कुणालाच आवडत नाही, पण मला फर्स्ट टाईम ट्राय करायचं होतं. सो ही टोटली माझी रेसिपी आहे, ही मी कुठूनही बघितलेली नाही आहे. मी असेच एक्सपेरिमेंट्स करत असते. सो माझ्या डोक्यात आलं की आपण असं काहीतरी करूया, म्हणून मी केलं. कांदा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. आता मी ते 15 काजू घातलेत, जे मी अर्धा तास भिजवलेले होते. लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि मिरच्यांचे तुकडे घातलेत. कांदा चांगला असा लालसर भाजायचा आहे, कॅरेमल कलर यूज. तर 1 चमचा दही घातलेला आहे. आता हे वाटण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगली बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये बटर घालायचं आहे, फक्त बटरच घालायचं आहे, बटरसोबत दुसरं काहीच नाही. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तो पण लालसर होईस्तोवर परतवायचा आहे. कांद्याला पाणी सुटतं म्हणून बटर जळणार नाही. त्यानंतर टमॅटो घालायचं, थोडंसं चवीनुसार मीठ घाला, कारण की आपण पनीरमध्ये मीठ घातलं आहे, ग्रेव्हीला मीठ नाही आहे त्यामुळे. हिंग घालायचं आहे. हे चांगलं सगळं परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे, जसं की हळद, गरम मसाला मी थोडा जास्त घालते, कारण की आपण खडा मसाला एकही घातला नव्हता भाजीमध्ये. जी पेस्ट केली होती ती पेस्ट घालायची आहे. सगळं मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घाला. आम्हाला घट्ट भाज्या लागतात त्यामुळे मी थोडंच पाणी घालते. वरून परत बटर घालायचं आणि पनीर टाकून द्यायचं. तुमची भाजी रेडी आहे. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू परत नवीन अशाच भन्नाट एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.